बघा मित्रांनो, पहिलीच नाईटची झाली आपल्याला नाईट फिशिंग. आपण आल्याला आपल्या बॅगेत ठेवल्या तर नाईट फिशिंग आलोय बेटला. आणि बघा काम 25 झालाय. रोहन बेट मास्टर ऑन फायर, खतरनाक काम. आणि आपला बेटचा बादशाह एकदम खतरनाक. दुसरी कॅच काढली म्हणजे आपल्या रोहन भाईने बघा बेटला काढला ग्रुप. हा थोडा ट्रॅक थोडा 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 हा. अरे काढा एकदम आलाय. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय भावकर आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विलचित्र यूट्यूब चॅनलवर. सो आपण आता आपल्या मालवणच्या फिशिंग ट्रिपला निघालेलो. आपण सकाळच्या 9:30च्या शिफ्ट ट्रेनला बसलेलो. आपण आता पोहोचलो संध्याकाळी 6:30 वाजता. भरपूर लेट झाली ट्रेन आपली. आणि आपण आता उतरलो ते कुडाळ स्टेशन आपण उतरलो आता. आणि आता आपण इकडून झालो आपल्या रिसॉर्टला. सो आपल्या प्रसाद आणि सर्व अँगल टीम पुढे गेले. आपण रिक्षाने जाणार आता रिसॉर्टला. आपण आता आपण रात्र झोपणार. सकाळपासून आपण फिशिंगची स्टार्टिंग करणार आहोत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आपण आता कुडाळ स्टेशनला उतरलेलो आहे बघा. आणि आपले अँगलर्स लोक इकडे रोहन शेठ, प्रसाद शेठ आणि दीपक शेठ. फायनली आपण कुडाळला उतरून आता आपण चालू आपल्या रिसॉर्टला. कुडाळ स्टेशन हे बघा, कुडाळ. आणि सुंदर असा एअरपोर्टची मला फिलिंग आली आहे कुडाळ स्टेशनला उतरून. कारण असं नवीन बांधलेलं कुडाळ स्टेशन मी पहिल्यांदा बाहेर. इकडे सावंतवाडी पुढचा स्टेशन एकदम असं खतरनाक मस्त बांधलं आहे. आता आपण इकडे आपल्या पुढे रिसॉर्टला राहतो. आता आपण सकाळी 9:30 वाजता बसतो. फायनली आपण आपल्या रूमवर पोचलो आहे. आणि रूमवर पोचून आपली आता चालली जेवणाची तयारी. आपण खास करून स्वतःहून जेवण बनवणार आहोत. आपला दीपक शेठ सगळ्यात आपल्या घरी फोन करतात पोचलो म्हणून सांगायला. आणि इकडे आपला प्रसाद शेठ चिकन तर ठेवला आहे, मॅच पण चालू आहे. आणि इकडे आपला रोहन शेठ फक्त उद्याची तयारी करायची बाकी आहे. जेवण झाल्यानंतर झोपणार मस्तपैकी. जुगाड पण एक नंबर केलाय. छोटीशी गॅस आणि बाटला असतं गॅसचा. आणि टॉपलाईपला घेऊन मस्तपैकी आपला कांदा विंदा सर्व सामान घेऊन आपला चिकन ठेवलाय. भात ठेवून सुरुवात करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आपण आता रात्री एवढा ट्रेनचा प्रवास करून पोहोचलो रूमवर बॅगावर ठेवल्या. जेवण वगैरे झालं. आणि आपल्या दादाला घेतलाय. आणि आपण चालू नाईट फिशिंगला. तो बोला चला लवकर आपण बेट फिशिंगला आज गेम करायचे आहे. नंतर उद्या सकाळी बघू आपण मोठ्या गेमला. सो आपण आलोय आणि आता बघूया बेट करणार आहोत. स्टार्टिंग करणार. आपण बागडे आणलेत. दादाने मला बागडे आणून दिलेत. आपली मंडळी सर्व आली. इकडे दीपक भाई, इकडे रोहन आणि ही इकडे आपला प्रसाद शेठ आपला आला. तर आपण आता करणार बेट. तो बेटला बघूया पहिले काय काय लागतंय. हिकरू, तांबी हे गेम होतात. समोर बघूया आपल्याला काय काय लागतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. आणि आपल्याला दुसरी जी व्हिडिओ येईल ती आपल्याला आपण मॉन्स्टर दाखवू, सुरमय, जेटी वगैरे सर्व ते ट्रोलिंग फिशिंग. आज आपण बघूया बेट. रोहन व्हायला लागलाय खतरनाक. रोहन भाईला नाईट फिशिंगला लागला आपला खतरनाक. हो दे आरामात बसला. थांब आला हा. रॉड घे तिकडे ह्याचा रॉड घे. त्याला तूच काढ त्यालाच काढ. हा घे. रॉड काढला तर आमच्या रॉड काढता. आमचा रॉड काढू दे. हा बघू मित्रांनो, आता आपण जरा आटा बसलाय वाटतं. मजबूत आहे तर मजबूत आहे वाटतं. रॉड जाऊ दे काढला. हा काय आहे बघूया पहिलेच. वर इथे थांब. नाही बसलाय थांब. बसलाय टीप दिसते एवढी. बसलाय मग काय करू नको. थांब तू वडू नको. हा त्याला नको वडू. तांबोशी एक नंबर. दे इकडे
अरे लाईन पूर्ण दगडात बसलेली लाईन आणि काम 25 काम 25 हे वरती का लाईन तुला पूर्ण कट हे तोंडावर बॅटरी मार एक मिनिट बघा मित्रांनो, पहिलीच नाईटची झाली आपल्याला नाईट फिशिंग. आपण आल्याला आपल्या बॅगेत ठेवण्यात नाईट फिशिंगला आलोय बेटला. आणि बघा ताम काम 25 झालाय. रोहन बेट मास्टर ऑन फायर, खतरनाक ताम. बघा मित्रांनो, तुम्हाला सेटअप दाखवतो आपल्या ह्याचा. आपली एफएक्सची रील आहे शिमानो एफएक्स 4000. आणि रॉड कुठली आहे आता? स्नॅप आपली सफारी ज्युपिटर सफरची आपली रॉड आहे. आणि हे आपले वेट आणि आपलं बघा हा आपला बांगडा आपला दादाने दिला ताजा एकदम मालवणला. म्हणजे इकडं बांगडा म्हणजे मावरा चांगला ताजा घेऊन आलोय. हा आपला वेट आहे. आणि आपला आता बघूया ही टाकून आता कसं कास्टिंग करतो आपलं दिसल. बेट टाकून आपण बसू. प्रसाद शेट आपला टाकणार आहे. आणि जाऊन इकडे मस्तपैकी या दिसणार जरा कालोखात आपण बघणार आहोत. आणि हाताने घेऊन बसायचा आणि बघूया आपल्याला काय काय गेम होते. डबल एक खतरनाक वाला डबल एक दुसरा काम काढलाय. ग्रुपर एक नंबर. तोंडावर बॅटरी मारायची तोंडावर. आणि आपला बेटचा बादशाह एकदम खतरनाक दुसरी कॅच काढली. म्हणजे आपल्या रोहन भाईने बघा बेटला काढला ग्रुपर. खतरनाक एक नंबर भाई. याला बोलतात पेशन्स लेवल. भाई बोलते मी स्पिनिंग करणार नाही, डायरेक्ट बेट करणार आहे. जितडा तरी बोलते स्पिनिंग करणार आहे, बोलते मी बेटवर मस्त काढताय. काढलं ना त्यांनी एक ताम आणि हे दुसरे हेक्रू गोबरा. पकड बिकड काम 25 हुक्का. तिसरी कॅच काढले ताम. आणि आता मात्र रोहननी काम 25 केलाय. हॅट्रिक मारले एक नंबर. रोहन भाई काय एक नंबर बोलते. ट्रोलिंग पण खतरनाक बेट फिशिंगला आपल्याला खतरनाक आल्या. तुमची लाईट नका मारू. मध्ये काय होतं माहिती पाठवून त्याचा एक नंबर भावा. 2 तांबे आणि एक ग्रुपर एकट्यानेच काढत. सुरत एकटाच सुस्ता भानला. एकच भेट यूज केला त्यांनी. एकाच भेटवर त्यांनी काढते बास. काम 25. मित्रांनो आपण आलोय नाईट फिशिंगला इकडे बेट फिशिंगला. पण खतरनाक रिपोर्ट लागला आपल्याला. उद्याचं तर काय माहिती नाही, उद्याची वेगळी ट्रोलिंग करू. पण रिपोर्ट मात्र एकदम खतरनाक आला. आपला रोहन भाई मार आपला मासा भरतोय आखी मध्ये. आम्हाला तिसरा मासा त्यांनी काढलेला आहे भावानो. खतरनाक फिशिंग. इकडे मालवणला पण येऊन तो बोलताय मी काय स्ट्रोलिंग फिशिंग करत नाही, मी बेटच बघतोय. मला फक्त बोलते बागडा आणून द्या. बागड्यावर कमाल केली आहे. काम 25. हे बघ काय बोलतोस. आपल्याला बेट फिशिंग लागेल का नाही? मला तर आपल्याला वाटत नाही. ह्यालाच द्यायला पाहिजे रोहनला. आम्ही स्पिनिंग करतो बोलू. रोहन काय बोलतोस. बोलतो चौथी निघली तर तिसरी हॅट्रिक त्यांनी मारलेली आहे. चौथी पण काढू आता लागली तर. मात्र तो काय ऐकत नाही आपल्याला. आपण गळ टाकून बसला. आपला काही शिव नाही. आमचं वाटतं देव पाण्याने ठेवलं. बघूया आपल्याला काय काय भेटाय. तिसरा तर मासा काढला रोहननी लागोपाठ. 2 तांबे आणि एक खतरनाक काहीतरी आले. ट्रॅक तर मजबूत वाजवलाय. चौथा कॅच आहे. बघूया आपली चौथी कॅच आजच्या दिवसातली. आणि रोहन ऑन फायर. मोठी तांबा आहे. लिटर लाईन ना आले अजून. मस्त मोठा आहे. बघू दे काय आलाय. लिटर घे. एक नंबर. आणि भावानी चौथी मारले. चौथी खतरनाक. एक काम 25. रोहन भाई काम 25 केलाय. बॅटरी बेटला काय रोहन खतरनाक. आणि कोणाला एकटाच 1 मॅन शो केलतय. खतरनाक आहे. मित्रांनो आपले नाईट बेट फिशिंग झाले. आपण इथनं आलेलो ट्रेन मधनं. आणि आपण नाईट बेट फिशिंगला आलेलो. आपला प्रसाद शेठ इकडं, दीपक शेठ आणि रोहन शेठ. आणि मात्र काम तर काढलेलं आहे. आपल्या आलेला नाईट फिशिंगचा गेम एकदम खतरनाक झालाय. 3 तांबे आणि एक हेकरू काढलाय. आमच्या बाईट सुटल्या. प्रसादच्या 2 सुटल्या. दीपकची 1 सुटली. माझी 1 सुटली. पण आपल्या रोहन भाईने एकदम खतरनाक गेम केला. दाखव तुम्हाला बघा. एक नंबर गेम केलाय. ठेव ते समोर. समोर ठेव.
आणि ही गेम झाली आपली गेम नाईटची. काल इथनं खोल समोर वरून मला दाखवतो आत्म येत ना बाहेर अशा दिसताना एक हेकरू आहे, 3 तांब्यात लाल भडक रेड स्नॅपर. बातमी का आली ना गालाला. तसं खोल इथं वारणा. या बघा तांबे सगळ्या लाल भडक. हेकरू काढ साईडला. आवड 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 इकडनं. हा हा 2 मिनिटं. हा या आपला काम 25 झाला बघ मित्रांनो. या तांबी सर्वात मोठी तांब आहे एकरू आणि यात 2 तांबी, 3 तांबीनी एक एकरूचा काम 25. मालवणची बेट फिशिंग मात्र एकदम सक्सेस झाले. आता ट्रोलिंगची तुम्हाला उद्या दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता रिटर्न घरी आलेलो आहे आणि नाईटची बेट फिशिंग करून, कारण आपली ती समा होती ती संपलेली. आता पाणी जास्त भरायला लागलाय, त्याच्यावर टर्न फिरला. आता गल आपल्या अडकायला लागले, त्याच्यामुळे आपण आता घरी रिटर्न आलोय आणि आपले जेवढे आपल्याला मासे भेटले तुम्हाला दाखवतो. आणि जी व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढे मासे बघितले असाल बेट फिशिंगला जेवढे लागलेले ते मला नक्की कसे वाटले ते सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला दाखवतो किती किती मासे आहेत. हे बघा आपल्या नाईट बेट फिशिंगची गेम दाखवतो तुम्हाला. हे बघा ही एक ताम आणि हा मात्र हेकरू काम 25. आपला याने 4 मासा काढल्यानंतर आपला समोर बेट फिशिंग किंग रोहन शेट काम 25 केलं त्यांनी. मात्र नाईटला उद्या आल्याला जायचं आपल्याला नाईट बेट फिशिंगला आणि बागडा हाणून स्टार्ट केलं आम्ही. दादर ह्याला आम्हाला लागलं. हे बघा चांगलं पीस तर जिवंत काम 25 झालं मित्रांनो. 1 नंबर व्हावा. हा थोडा ट्रॅक टाईट कर. थोडा हा अरे काढा एकदम आलाय. प्रसाद भाईला शेवटी मजबूत काहीतरी लागलाय म्हणजे खतरनाक वाला. आला जवळ आला. पुन्हा रन मारा. म्हणजे 3री कॅच लागली दीपक शेठ. आला 12 फुटा लांब मोठा आहे. गॅप घे.